हो पाहुणं कसं काय वाटतं या जेजुरी मध्ये? नाही म्हणलं बरं वाटतंय ना? हो काय बोलताय गणूबा? हतरानं म्हणजे भाग्यच म्हणायचं. सोन्याची जेजुरी म्हणते ती उगाय वय. नाही म्हणलं विचारावं. ह्यो गड, ह्यो गाव, यातली माणसं समजा कसं न्यारच आहे बघा. अहो महाराज बी म्हणले होते अख्ख्यानं मंदी की ही जेजुरी ह्यो गड म्हणजे कैलासच आहे जणू. खरंय खरं. गणूबा तकड काय आहे? कुणीकडं? गणूबा तकड कुणीतरी जाताना बघितलं का? पण नाही पाहुणं, अहो त्या अंगाला करी पठार आहे. तत्ना मी गावाकडे खाली उतरता येतो या. पण चाललं असेल कोणीतरी खाली. नाही नाही पर अशा येळाला मला काय लक्षात धड दिसना बर का. अहो पाहुणं नगा एवढा विचार करू सा. गणूबा बघितलं का कोणीतरी बाय माणूस आहे. म्या काय म्हणतो आपण जाऊन बघूया का? उगा कशाला कोणाला तारास. अहो पाहुणं त्या अंगाला सेवक आहे ती आणि कोणी चुकलं तर ते सांगतील की. म्या काय म्हणतो गणूबा? आता काय बी म्हणू नका. अहो ही जेजुरी हाय, देवाची कृपा आहे गावावर, कुणाला बी त्रास व्हायचा नाही. म्या काय म्हणतो चला आता हातनं. चला. अल्प काळ उरला आहे, तुला प्रतीक्षा करावीच लागेल. आणि कार्तिकेय तू एक योद्धा आहेस, तेव्हा असं भावना विवश होऊन कसं चालेल? क्षमा असावी. इथून प्रस्थान करतो. म्हणलो तुम्ही दुःखी होऊन इथून जाऊ नये. मी दुःखी नाही. माझ्यावर असलेल्या दायित्वाचे स्मरण मला झाले की स्थितप्रज्ञता लाभते मला. येतो मी. बंधो थांबावे, माता इकडेच येत आहे. मी तुम्हाला याआधी स्वर्गात पाहिले आहे. होय माते, होय देवी. तुम्ही माझ्या चरणांना स्पर्श केला आणि तुम्ही निघून गेलात. पण मला असं वाटतं की मी तुम्हाला खूप आधीपासून ओळखते. कोण आहात तुम्ही? कार्तिकेय, देवसेनेचे सेनापती. म्हाळसा, 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 म्हाळसा.
येतो मी. आज्ञा असावी. गणेशा, मातेची काळजी घे. तुम्ही पडून राहा. कसं वाटतंय आता? बरी आहे. काय झालं असं अचानक? कसं सांगू कळत नाही, पण एका क्षणात विजेचा लोळ चमकावा असं झालं. काही क्षणात मला खूप काही ऐकू आलं, खूप काही दिसलं आणि माझी शुद्धच हरपली. म्हाळसा, राहू द्या. आत्ता आपण ह्या विषयी बोलायला नको. तुम्हाला काही हवं आहे का? काही खावंसं वाटतंय का तुम्हाला? नाही, नको. स्वर्गलोकात इतका आदरातिथ्य झाला आहे की आता काही नको. तुम्ही विश्रांती घ्या. मी तुमच्या उपचाराची व्यवस्था करते. येते मी. लक्ष्मीदेवी, तुम्ही कार्तिकेय हे नाव ऐकले आहे का? हो. कोण आहेत ते? मला त्यांच्याविषयी ऐकायचे आहे. तुम्ही स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या. आपण ह्यावर नंतर बोलू. मला आत्ता समजून घ्यायचे आहे ते. मला त्यांना भेटल्यावर ममत्व का वाटले? का अस्वस्थ झाले मी? मला त्यांना परत भेटावंसं वाटतं आहे. मला तुमच्या प्रकृतीची काळजी वाटते आहे. मला काही होणार नाही. मला सांगा ना तुम्ही. ते देवसेनेचे सेनापती आहेत. युद्धात अत्यंत कुशल आणि पराक्रमी आहेत ते. पण माझं आणि त्यांचं काय नातं आहे? त्यांची आणि माझी स्वर्गलोकातही भेट झाली आहे. आज पहिल्यांदाच तुम्हाला काय सांगावं असा प्रश्न पडतोय मला. सांगा ना देवी. तुम्हाला जे जे ठाऊक आहे ते सांगा. मला केवळ एवढंच ठाऊक आहे की आत्ता ह्या क्षणी तुम्ही स्वतःच्या स्मरणशक्तीला ताण देऊ नये. तुम्ही स्वस्थ असावं. तुमच्या प्रकृतीला जर काही झालं तर आम्ही काय करायचं? देवा, श्री म्हाळसा देवी मूर्छित झाल्या आहेत असं मला कळलं. होय, कार्तिकेय आला होता गडावर. मग असं घडणं स्वाभाविकच आहे. त्यांचं कार्तिकेय यांच्यावर किती प्रेम आहे हे सर्वश्रुत आहे. परंतु देवा, कार्तिकेयांचा उल्लेख आख्यानात येणार आहे. मग त्याआधी त्यांची भेट. हा माझा निर्णय होता. स्वर्गलोकी जाण्याआधी म्हाळसेला मी असे वचन दिले होते की तिला काहीतरी खूण मिळेल म्हणून, आणि म्हणून कार्तिकेय भेटून गेला. त्याला जेजुरी गडावर येण्याची इच्छा होती आणि म्हणून मी अनुमती दिली. परंतु श्री कार्तिकेय गडावर आलेले दिसत नाहीत. तसे मीच आमंत्रण नाही दिले, कारण म्हाळसेच्या दृष्टीने ते योग्य नाही. तिच्या स्मरणशक्तीवर किती आणि कसे आघात होतील हे सांगता येत नाही. श्री म्हाळसा देवींची प्रकृती पाहता आपण आख्यानाचं काय करावं? कारण
लोक पुन्हा गडावर यायला लागले आहेत. त्यांना आख्यान ऐकायचं आहे. प्रधानजी, आधी म्हाळसेला भेटून येतो. तिची प्रकृती कशी आहे ते पाहतो. तिला बरे वाटले तर सूर्योदयानंतर आख्यानाला सुरुवात करू. होय देवा, मला असं वाटतं की स्वतःचं स्वरूप समजावून घेण्याच्या प्रवासात ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षितच आहेत. श्री म्हाळसा देवींची प्रकृती त्वरित स्थिर होईल. आता ह्या क्षणी तुम्ही त्यांच्या जवळ असावं देवा. येतो मी. श्री म्हाळसा देवींची प्रकृती आता कशी आहे? सगळं अचानक घडल्यामुळे आणि खूप काहीसं अचानक आठवल्यामुळे त्यांना मूर्छा आली. त्यांना कसले स्मरण झाले आहे का? ते काही लक्षात येत नाही, परंतु त्या काहीतरी विचार करता आहेत हे नक्की. म्हणजे आख्यानात त्या काहीतरी अत्यंत महत्वाचं विचारणार किंवा सांगणार. म्हाळसा, कशी आहेस आता? तुम्ही आहात ना माझ्यासोबत. बरी आहे मी आता. म्हाळसा, तू स्वतःच असं काही करून घेतलंस तर मी काय करायचं? मला ठाऊक आहे की तुम्हाला काहीही होणार नाही. आणि मी तुला काहीही होऊ देणार नाही. ते गेले? कोण? कार्तिकेय. होय, गेला तो. पण ते पहिल्यांदा गडावर आले होते. पुन्हा येईल तेव्हा पाहू आपण. तुम्ही त्यांना राजवाड्यात का नाही घेऊन आलात? म्हाळसा, किती काळजी करतेस. तुला मूर्छा आली आणि त्या गडबडीत राहून गेलं. तुम्ही असं करायला नको होतं. गणेशही होता, त्याच्या ध्यानात कसं नाही आलं? तुला जर काही झालं तर कुणाचं दुसरीकडे लक्ष लागेल का? कार्तिकेय, त्यांच्या चेहऱ्यावर मला एक वेगळीच हुरहुर आणि ओढ दिसली. आता ऐक माझं, तू त्याचा विचार नको करूस. उद्या काय होणार आहे गडावर? काहीही होणार नाही. असं कसं? आख्यान होणार नाही? तुझी प्रकृती अशी असताना आपण आख्यान कसे सुरू करणार? नाही, गडावर आख्यान होणारच. मी राजसभेत येणार आहे. म्हाळसा, तू हट्ट करते आहेस. मी काही ऐकणार नाही. गणेश, तू मातेजवळ बैस. येतो मी. काळजी घे. कशी आहेस तू? कुठे होतास तू? किती वाट पाहिली मी तुझी. मी तुझ्याकडेच येत होतो. बरं, आता मी काय सांगते ते ऐक. सांग, मी ऐकतो आहे. उद्या आख्यान आहे आणि मी राजसभेत येणार आहे. पण माते, मला तुला काही शंका विचारायची आहे. तुला ठाऊक आहे की तू काय विचारणार आहेस? हो ना?
मी तुला कार्तिकेयविषयी विचारणार आहे आणि तू माझ्या शंकेचं निरसन कर. हो माते. पण मी तुला ते आत्ता नाही विचारणार, कारण मला तुला धर्मसंकटात नाही टाकायचं. मी तुझ्या शंकांचं निरसन करीन. ए आजा, काय चाललंय यार? कशाला बोलतोय सकाळ सकाळ? अरे बाबा काय झालं नाही ती विचार. समतीकडे माणसं बोलायला लागले ती, तुला काय बी ठाव नाही वय. अरे पण असं झालं तरी काय? सांग तू दम खावायच. बानू, ए बानू बाहेर ये लवकर. रंगा आणि असं सकाळ सकाळ? मला एक सांग, तुला काय कळलं का? अरे मला काय बी कळत नाही. कुणाचं असं काय झालंय म्हणून असं ओरडत ओरडत सकाळच्याला आला आहेस? म्हणजे काय बी ठाव नाही. सांग तू ऐक, दोघं ध्यान देऊन ऐका. काल रातच्याला म्हाळसा देवी गडाजवळ पठार आहे का नाही, त्या पठारापाशी भोवळ येऊन पडल्या होत्या. मी आणला आणि मग त्यासनी गडावून नेलं. अरे पर कशा पाय? म्हणजे असं काय झालं? आणि म्हाळसा देवी तत्त पठारावर कशा पाय गेल्या होत्या? आता ती मला काय ठाव, तरी बी म्या गणुबाला म्हणतच होतो बर का, गणुबा मला पठाराकडे कुणीतरी जाताना दिसतंय. अरे पण तू तत्त काय करत होतास? म्हणजे झालं काय, म्या आणि गणुबा रातच्याला बाहेर बसलो होतो आणि आमासनी पठाराकडे जाताना कुणीतरी दिसलं. तरी म्या गणुबाला म्हणतोय बर का, गणुबा तकडं कोणतरी जातंय, जाऊन बघू. पर गणुबा काय करायचं आहे, राहू दे कोण असेल म्हणून आम्ही काही गेलो नाही. आणि सकाळ सकाळच्याला हे असं समजलं. पर कालच्याला देव बांधून म्हाळसा देवी स्वर्गात जाऊन आल्या आणि कालच्यालाच हे समज असं कसं झालं? रंग्या, अरे अजून काय बघितलंस रे तू काल? अजून काय बघितलं नाही. हा, पर मला असं वाटतं या का पठारापाशी एकल्या म्हाळसा देवी नव्हत्या, तर देव आणि ती पोरग बी होत. तो कोणी लहान पोरगा नाही हे मला अगोदरपासूनच ठाव होतं. अरे पण रातच्याला देव आणि ते पोरग पठारावर कशा पाय गेलं होतं हे तरी समजलं का? नाही. हा, पर ते कोणाला तरी भेटाय गेला असतील असं मला वाटतंय. कोणाला भेटायला गेला असतील? आता ती मला काय ठाव, पर तत अजून कुणीतरी असणार. हा, त्यांच्यात काय बोलणं झालंय हे काय कोणाला ठाव नाही. पर मला असं वाटतं या का म्हाळसा देवीसनी असं काय कळलं असेल का ज्याचा धक्का त्यासनी बसला असेल. म्हणजे यांनी म्हाळसाताईसनी जे वचन दिलं होतं का त्यासनी काय बाय कळल ते खरं झालं असेल वय? म्हाळसाताईसनी त्यांच्या मूळ रूपाचं काय बाय समजलं तर नसेल ना?